छत्रपती शिवाजी महाराज जयंतीतून स्वराज्य विचारांची जागृती, विहार मेश्राम यांचे युवकांना प्रेरणादायी मार्गदर्शन। शिवशाही तरुण मंडळ एगाव यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती अत्यंत उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली। कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्र गीत जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा या गीतानं करण्यात आली। उपस्थितांनी एक सुरात गीत गात वातावरण देशभक्तीनं भारावून गेले। या कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून ब्रह्मपुरी येथील बुद्ध शिव फुले शाहू आंबेडकर विचारवंत व युवा सामाजिक कार्यकर्ते विहार मेश्राम उपस्थित होते। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आनंदरावजी सोनवणे सरपंच ग्रामपंचायत एगाव होते। उपाध्यक्ष म्हणून भाग्यश्रीताई संयम, पंचायत समिती सदस्य अर्जुनी मोरगाव, चंद्रशेखरजी नेवारे शाळा समिती अध्यक्ष शेगाव, मुकुंदाजी तिरपुडे पोलीस पाटील एगाव तसेच अनुबाई शिवणकर उपसरपंच शेगाव यांची प्रमुख उपस्थिती होती। मार्गदर्शन करताना विहार मेश्राम यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यातील प्रशासनिक धोरणे, पारदर्शक न्याय व्यवस्था, स्त्री सन्मान, शेतकरी हिताचे निर्णय आणि सर्वसमावेशक शासन पद्धती यावर सविस्तर प्रकाश टाकला। स्वराज्य ही केवळ सत्ता नसून जनतेच्या कल्याणासाठीची लोकाभिमुख व्यवस्था होती असं त्यांनी नमूद केले। शिवरायांच्या विचारांची अंमलबजावणी आजच्या काळात प्रामाणिक नेतृत्व, सामाजिक एकता आणि युवकांच्या सकारात्मक सहभागातून होऊ शकते असं आवाहन त्यांनी केलं आहे। कार्यक्रमाच्या शेवटी शिवशाही तरुण मंडळाच्या वतीनं विहार मेश्राम यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला। सत्कार स्वीकारताना त्यांनी सर्व आयोजक, मान्यवर व ग्रामस्थांचे मनपूर्वक आभार मानले। तसेच भविष्यातही जनजागृती आणि युवकांना दिशा देणारे कार्य सुरू ठेवण्याची ग्वाही दिली। कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन मंडळाच्या सर्व पदाधिकारी व सदस्यांनी केले। गावकऱ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे जयंती सोहळा प्रेरणादायी आणि संस्मरणीय ठरला। जनता टाइम, जटा टीव्ही चॅनल प्रतिनिधी मयूर देवगडे एगाव। दिवस रात्र मेहनत करावी लागली एक छत्रपती घडवण्यासाठी आणि त्या छत्रपतीचं नाव आज आपण स्वाभिमानाने घेतोय। मग तुम्ही विचार करा माय माऊलांनो, आज आपण या ठिकाणी बसलेलो आहोत। आज आपण खरा छत्रपती घडवू शकतो का? खरा छत्रपती घडवू शकतो का? जर त्या माय माऊलीने 1630 इसवी सन पूर्व शिवाजी महाराजांवरती योग्य संस्कार दिले, स्वराज्याची चाहूल त्यांना मिळवून दिली आणि आज आपण सर्व त्यांना पुजतोय, त्यांना आराध्य दैवत मानतोय, त्यांनी केलेल्या कार्याचा वाहवा करतोय, त्यांचे गुणगौरव गातोय, या मागचा खरा सगळ्यात मोठा जर संघर्ष असेल तर तो आईचा संघर्ष आहे। आणि त्या आईच्या संघर्षाला आपण सर्वांनी दाद दिली पाहिजे। मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांना घडवण्यासाठी ज्या मायमाऊलीने फक्त संस्काराचेच हात छत्रपतीच्या डोक्यावर ठेवलेले नाही, तर त्यांनी या ठिकाणी मनुवादी व्यवस्थेच्या विरोधात, अन्याय अत्याचाराच्या विरोधात संघर्षाची तेजोमय तलवार चालवण्याचा सुद्धा संस्कार छत्रपती शिवाजी महाराजांवर मासा जिजाऊने केलेला आहे। मग खऱ्या अर्थाने मी तुम्हाला हे सांगू, सबस्क्राइब नाउ and press the bell icon. Never miss an update.